आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द स्टँड 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यातील पहिली पीएमसी शाळा पिसोरा खांडमध्ये लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट। आपली मुलगी आपल्या गावातच शिकेल, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचं सुतोवाच। श्रीगोंदा तालुक्यातील पहिली पीएमसी शाळा सचिन भाऊ जगताप यांचे गौरवोद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरा खांड येथील जिल्हा परिषद शाळेने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे। आयुर्वेद कॉलेजचे अध्यक्ष सचिन भाऊ जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून, ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा पीएमसी झाली असून नाव रूपाला आले आहे। श्रीगोंदा तालुक्यातील ही पहिली पीएमसी शाळा ठरली असून आता या शाळेत पहिली ते चौथीच्या पुढे 5वी ते 10वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावातच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे। आज या शाळेमध्ये आयडियल लॅबचे उद्घाटन, ई 10वी वर्गाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण कार्यक्रम या मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, तर गट शिक्षणाधिकारी कुसुम कुमार कानडी, केंद्र प्रमुख पठारे सर, सरपंच विकास इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जारेंद्र इंगळे, दीपक इंगळे, प्राचार्य लालासाहेब गावडे, तर मुख्याध्यापक हातवळणे सर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असताना ग्रामपंचायतचे सरपंच विकास इंगळे यांनी पुढाकार घेतला। वर्षभर त्यांनी स्वतः या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे उत्तम मार्गदर्शन केले। त्यामुळे लोकसहभागातून शाळा कशी बदलू शकते याचे पिसोरे खांड हे उत्तम उदाहरण ठरले आहे। यावेळी पिसोरे खांड ग्रामपंचायतचे सरपंच विकास इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसोरे खांड या ठिकाणी मी विकास इंगळे आणि सर्व जे काही आपले पाहुणे आलेले माननीय जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप असतील, पाटील साहेब असतील, गायकवाड मॅडम असतील आणि गावातील ग्रामस्थ या ठिकाणी पिसोरे खांड या ठिकाणी 7वी पर्यंत शाळा होती सुरुवातीला आणि 8वी 9वी 10वी साठी एकतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावी जावं लागत होतं। तर त्याविषयी आम्ही सचिन भाऊंशी चर्चा केली की भाऊ आपल्या गावामध्ये 8वीचा वर्ग, 9वीचा वर्ग आणि 10वीचा वर्ग होणं गरजेचं आहे आणि आपल्या गावाच्या 3-4 किलोमीटर रेडियस मध्ये कुठेही शाळा नाहीये मुलांना जाण्याचा येण्यासाठी किंवा जाण्या येण्यात ट्रान्सपोर्टेशन मध्ये वेळही खूप जातो। तर त्यावेळेस भाऊंनी सकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला सांगितलं की तुम्ही 8वीच्या वर्गाचा प्रस्ताव द्या की आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून 8वीचा वर्ग चालू करू, नंतर 9वीचा वर्ग चालू करू आणि 10वीचा वर्ग चालू करू। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 8वीच्या वर्गाला प्रस्ताव दिला, त्यांनी 8वीच्या वर्गालाही आम्हाला मदत केली। 8वीचा वर्ग मंजूर झाला, 9वीचाही वर्ग मंजूर झाला आणि यावर्षी 10वीचाही वर्ग चालू केलेला आहे। आम्ही 10वीचा वर्ग चालू करत असताना ज्या काही आम्हाला अडचणी आल्या त्या अडचणी आम्ही भाऊ असतील, पाटील साहेब असतील, गायकवाड मॅडम असतील यांच्यासोबत सर्व सविस्तर चर्चा करून मांडल्या आणि त्या सर्व अडचणी समजून घेण्यासाठी ते या ठिकाणी आले। त्याच्याबद्दल त्यांचे सर्व पिसोरे खांड ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद। जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत गावकऱ्यांचे आभार मानले। तर संध्या गायकवाड म्हणाल्या, ग्रामीण भागातील मुलींना आणि विद्यार्थ्यांना आपल्या गावातच उत्तम शिक्षण मिळावे ही काळाची गरज आहे। आपली मुलगी आपल्या गावातच शिकेल यासाठी अशा शाळा प्रेरणादायी आहेत। आज रोजी सचिन भाऊ असतील, गायकवाड मॅडम आहेत, त्याचप्रमाणे इतर सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या समवेत पीएमसी शाळा पिसोरे खांडा जेव्हा भेट दिली तर खरंच आनंद वाटला। 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस इथे 8वीचा वर्ग सुरू झाला तर त्यावेळेस मी गावकऱ्यांना विचारलं होतं तुम्ही त्या मुलांना तिथे टिकवणार का, ते मुलं तिथे शिकवणार का आणि त्यासाठी तुम्हाला काही स्वतःहून सुद्धा त्या ठिकाणी खर्च करावा लागेल। तर त्यांनी मला त्यावेळेसच सांगितलं की आम्ही सर्व प्रकारे खर्च करायला तयार आहोत, शाळा घडवायला तयार आहोत, विद्यार्थ्यांना शिकवायला तयार आहोत। आणि आज इथे आल्यानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच सार्थ अभिमान वाटतो की आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अहिल्यानगरमध्ये ही पहिली शाळा आहे की इथे 10वीचा वर्ग सुरू झालेला आहे आणि अशीच साथ जर प्रत्येक गावाने दिली तर आपण त्या ठिकाणी निश्चित काहीतरी इतिहास घडवू शकतो। आता ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांशी संभाषण करत होतो, 3री असतील, 4थी असतील, 5वीची मुलं असतील, म्हणजे अक्षरशः फाडफाड इंग्रजी बोलत होते।
ते पाहून सुद्धा एक आनंद होतो की आमचे शिक्षक चांगल्या प्रकारे काम करतायत. परंतु मी आजच गट शिक्षणाधिकारी यांना सूचना दिलेली आहे की ज्या ठिकाणी 20 पटापेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणचा एक शिक्षक या ठिकाणी द्या, म्हणजे असे 2 किंवा 3 शिक्षक त्यांनी आज किंवा उद्यामध्ये त्या ठिकाणी दिले जातील. कारण कसं असतं, गुणवत्ता जर टिकवायची असेल तर तो शिक्षकावर अवलंबून असते आणि म्हणून शिक्षक हे त्या ठिकाणी उपलब्ध राहिले तर निश्चित चांगला फायदा आपल्या या शाळेला होणार आहे. पॅनल बोर्डचा एवढा इफेक्ट होतोय की शिक्षक हा ज्यावेळेस स्वतःहून शिकवत असतो तर तो त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य वापरून इंटरॅक्टिव्ह बोर्डचा सहकार्य घेऊन चांगल्या प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी देऊ शकतो. जी शासनाची संकल्पना होती PM श्री शाळा, मला तर वाटतं या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये 10वीचा वर्ग सुरू करून यांनी ती PM श्रीची संकल्पना यशस्वी केलेली आहे. म्हणून मी आमचे सरपंच असतील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे भाऊ, म्हणजे ते जर तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले नसते तर कुठेतरी तुम्ही थांबले असते. परंतु ते खंबीरपणे उभे राहिल्यामुळे तुम्ही हे घडवून आणलेलं आहे, एक आदर्श आपल्या जिल्ह्यासाठी उभा राहिलेला आहे. मी तो पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा, म्हणजे अशा गावागावामध्ये शाळा घडतील, वाढतील आणि विद्यार्थी टिकतील या दृष्टीने प्रयत्न आम्ही करत आहोत. पण तुमची साथ जर आम्हाला मिळाली तर निश्चित आपण हे करू आणि निश्चित या जिल्ह्यामध्ये एक गुणवत्तेची जी घोडदौड सुरू झालेली ती यशस्वीरित्या आपण टिकू अशी अपेक्षा बाळगतो. फक्त शिक्षकांनी जास्त वेळ द्यायला शिका. शाळा ही आपल्या जो 10वीचा निकाल लागेल, मी तर असं म्हणतो की 10वीचा जिल्ह्यातला पहिला येणारा विद्यार्थी या शाळेतला असला पाहिजे अशी एक अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद शाळा पिसोळे खांड येण्यापूर्वी काहीच कल्पना नव्हती खरं की इथे येऊन खूप छान शाळा बघायला मिळेल. PMC शाळेत अंतर्गत इथे जे उपक्रम आहेत ते सुंदरच आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे 9वी आणि 10वीचे वर्ग इथे सुरू आहेत. जो आपण भविष्यातील खूप चांगल्या गोष्टींचा विचार करतो त्यातली एक चांगली गोष्ट आहे की गावातले विद्यार्थी गावातच शिकतात. याच्यासाठी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते इथल्या ग्रामस्थांचे आणि त्यांच्या मागे उभे असलेले पदाधिकारी भाऊ. खरं तर एक गाव काय करू शकतं आणि पदाधिकारी काय करू शकतात तो एक चांगला उदाहरणांचा इथं एक दिसलेला समूह आहे की ज्या सगळ्यांनी मिळून इथं विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येऊन प्रेरणा देण्याचं काम केलंय. तुमच्या सगळ्यांची मनापासून आभार मानतो की मी माझ्या जिल्ह्यातील ही एक 9वी 10वीची शाळा इथं खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. पाटील साहेबांनी सांगितलं तसं आम्ही जी प्रशासकीय अडचण असेल ती सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. तुमच्या शाळेचा UDASचा 10वीचा वर्ग सुरू होईल, त्यानंतर तुम्हाला संकेतांकासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांना परवानगी मिळेल आणि बाकी सर्वच गुणवत्तापूर्ण गोष्टी करण्यासाठी म्हणजे इंटरॅक्टिव्ह पॅनल असल्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी हा घरी जातो. इथलं जे काही घडत असतं ते सगळे विद्यार्थी घरी जाऊन करत असतो, सांगत असतो. ही जी आपली पब्लिसिटी आहे ती खूप चांगली होत असते. तेव्हा कुठे विद्यार्थी आपल्याकडे येतात. म्हणजे शिक्षक काय करत असतो हे फक्त विद्यार्थी नाही तर गाव सांगतो. जेव्हा तो विद्यार्थी गावात कुठेतरी चमकतो तर असे अनेक अगणित विद्यार्थी आपल्या हातून जावेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करावेत. एक माणूस म्हणून घडवण्यासाठी आजचा जो युवा पिढीचा आमचा हा 8वी 9वी 10वीचा जो विद्यार्थी आहे तो खूप महत्वाचा आहे. भविष्य घडवण्यासाठी आपण एका विद्यार्थ्याला सुरुवात करून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. जरी आपण असं काहीतरी गावकऱ्यांकडून घेतो तेव्हा आपली नैतिक जबाबदारी खूप वाढत असते की आपण गुणवत्तेसाठी काय काय करतोय. तर पुढील 5 वर्षाचा एक शाळेचा आराखडा असावा. आपले 9वी 10वीचे विद्यार्थी पुढे काय चमकणार आहेत, स्किल बेस काय आपण देऊ शकतो, 10वीच्या विद्यार्थ्यांचं प्लॅनिंग काय असेल पुढं. 8वी पासून नाही तर 1ली पासूनच विद्यार्थी शिष्यवृत्ती, नवोदय आणि NMMS साठी काय करतो याचंही प्लॅनिंग असावं. नेहमी कुठलीही गोष्ट खूप मोठी प्लॅनिंग केली तर आपण काही छोट्या छोट्या स्टेप्स असतात त्या न करता पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. अशा सर्व स्टेपसाठी तुमच्या गुणवत्तेसाठी आणि इथल्या सगळ्या प्रशासकीय बाबीसाठी मी खूप शुभेच्छा देते आणि मनापासून पदाधिकाऱ्यांचे आभार मानते की या गावातल्या मुलींसाठी ही खूप चांगली गोष्ट झाली. म्हणजे आज मुलगी 8 किलोमीटर सायकलवर जाण्यापेक्षा ती जर माझ्याच गावात शिकत असेल तर ती एक अभिमानाची गोष्ट असते. तर यातून सगळ्याच मुलं मुली खूप चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतील आणि आपलं भविष्य चांगलं घडवतील. ते सगळं तुमच्या आशीर्वादामध्ये म्हणजे माझे शिक्षक असू देत, शिकवणारे सरपंच असू देत किंवा माझ्या जो शिक्षक वर्ग आहे तो शिक्षक वर्गाचं सुद्धा कौतुक करते की तुम्ही हे टिकवून ठेवलं आणि इथून पुढे पुढच्या 20-25 वर्षात जेव्हा हे भविष्य आपण आज सुरू केलंय ते कदाचित खूप चांगल्या पद्धतीने पुढे आपल्या राज्यामध्ये संपन्न होईल. तर अशा ह्या इयत्ता 9वी 10वी साठी आणि सर्वच वर्गासाठी PMC शाळेसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.
सचिन भाऊ जगताप यांनी शाळेची पार्श्वभूमी सांगताना म्हटले की ग्रामस्थ, शिक्षक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही शाळा उभी राहिली आहे. भविष्यात ही शाळा अहिल्यानगर जिल्ह्यात एक आदर्श शाळा बनेल. साधारणतः 15 जूनला पूर्ण जिल्हाभरात जिल्हा परिषदच्या सगळ्या शाळा चालू झालेल्या आहेत आणि आज 18 जून काल आम्ही आमचे पिसुरेखांडचे सरपंच विकास जिंगळे असतील, बाकीचे सर्व ग्रामस्थ असतील, दीपक शेटिंगळे असतील, गावडे असतील व इथले जे आज रिटायर्ड हेडमास्टर आहेत ज्यांचा खरं सिंहाचा वाटा आहेत असे हातोळणे सर, जे सगळे माझ्याकडं ज्यावेळेस यांनी प्रस्ताव दिला की आपल्याला PMC शाळा मंजूर झालेली आहे आणि त्या माध्यमातून आता आपल्याला पुढचं कसं करायचं, तर मी म्हणलं तुम्ही 8वीचा वर्गची मागणी करा की जिल्हा परिषद आपण ते मान्य करू. तर ती मागणी ज्यावेळेस त्यांनी मांडली तर आम्ही जिल्हा परिषदला सर्व अधिकाऱ्यांना भेटलो, सीओना भेटलो आणि 8वीचा वर्ग चालू झाला. 8वी नंतर नैसर्गिक वाढीने आम्ही 9वीच्या वर्गाकडे गेलो. 9वीचा वर्ग चालू करताना देखील बऱ्याचशा अडचणी आल्या, तांत्रिक बाबीत बऱ्याचशा गोष्टी अधिकाऱ्यांनी सांगितल्या, काही लोकांनी मदत केली. अधिकारी वर्गाने त्याबद्दल पॉझिटिव्ह भावना ठेवली आणि त्यांच्यासारखे काही शिक्षक असे आहेत की जे रिटायर झाले तरी सुद्धा शाळेकरता काम करतात. पाटील साहेब असतील जे प्राथमिकचे शिक्षण अधिकारी तर त्यांना भेटलो, त्यांना विचारलं, त्यांनी मग गायकवाड मॅडम आणि CO साहेबांची आमची गाठ घालून दिली. तर त्यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि आता 10वीचा वर्ग यावर्षी आम्ही 15 जून रोजी चालू झालेला आहे. इथं बोर्डाची जर परीक्षा व्हायची असेल किंवा या विद्यार्थ्यांना मान्यता मिळून ज्या ठिकाणी पण यांना बोर्डाची परीक्षा द्यायची असेल तर ते करण्याकरता त्या तांत्रिक बाबी काही ज्या असतात ते जे शासन स्तरावर असतात किंवा त्या ठिकाणून जे कागदपत्र पाठवायचे असेल तर ते सगळ्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन होऊन तिथपर्यंत 10वीच्या वर्गाकरता गेले पाहिजे. तर त्याकरता आम्ही आज या ठिकाणी 18 जूनला पिसुरेखांडमध्ये स्वतः आम्ही आलो. या ठिकाणी बरेचसे मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि 24 विद्यार्थ्यांचा तो वर्ग त्या ठिकाणी आज 10वीचा वर्ग चालू झालेला आहे. मग या ठिकाणी शिक्षण अधिकारी दोन्ही पण प्राथमिकचे पण आणि माध्यमिकचे पण गावात आलेले आहेत आणि त्यांना जे मेन हाच विषय होतो की आजच्या ही मीटिंग या ठिकाणी घेण्याचं एकच तात्पर्य होतं की ज्या गावांमध्ये जे गावं प्रयत्न करतायत आणि ज्या ठिकाणी तो पट संख्या उपलब्ध आहेत, आज या ठिकाणी या गावचा पट संख्या आहे शाळेची 250च्या वर आहे आणि इथं 2 गावचे विद्यार्थी आता या शाळेची गुणवत्ता वाढल्यामुळे इथं येत आहेत आणि त्या धर्तीवरती ज्या गावांमध्ये पटसंख्या असन आणि ज्या ठिकाणी वर्गांची संख्या जास्त आहे म्हणजे इथं आता 1ली ते 10वी पर्यंत वर्ग आहेत त्या ठिकाणी शिक्षक हे पूर्ण क्षमतेने पाहिजे. शासनाने मागे जो निर्णय घेतला होता तर द्विशिक्षकीय शाळा म्हणजे वस्ती शाळा काढली की 20-21 विद्यार्थ्यांमागे एकच शिक्षक आहे आणि 22 झाले की ते 2 शिक्षक आहेत. मग आता जो शिक्षक 21 विद्यार्थ्यांना शिकू शकतो ते काय 22 विद्यार्थ्यांना शिकू शकत नाही का? तर अशा ठिकाणचे शिक्षक तुम्ही ज्या ठिकाणी मोठ्या शाळा आहेत तर तिथली पहिल्यांदी शिक्षक संख्या त्यांनी तो पट पूर्ण केला पाहिजे. आपण जसं म्हणतो की विद्यार्थ्यांचा पट असेल तर आम्ही शिक्षक देतो, तसंच शिक्षक जर का असेल तर विद्यार्थी त्यांना तर 22 वर्ष आहे एकमेकावरती सगळं ते पूरक आहेत दोघांचे पण. तर त्या ठिकाणी शिक्षक हे 100% अशा ज्या मोठ्या शाळा असतील त्या ठिकाणी गुणवत्ता देणारे शिक्षक पाहिजे. त्यांची सुद्धा गुणवत्ता तपासूनच तिथं पाठवली पाहिजे. काय की कुठेतरी हायस्कूल आहे आणि ते हायस्कूल जिवंत ठेवण्याकरता ते जिल्हा परिषद शाळा बंद पाडली जाते. इथं शाळा जी आहे ती 7 ते 8 किलोमीटर लांब आहे दोन्ही पण ज्या शाळा असतील त्या. इथली गुणवत्ता वाढल्यामुळे शेजारच्या गावच्या आता जसं खांडगाव असेल इतर काही वाड्या जवळ असेल तर तिथले विद्यार्थी गावच्या शाळेत यायला लागले. ही चांगली आनंदाची बाब आहे. इथल्या सगळ्या शिक्षकांचं मी शिक्षण अधिकारी जे दोन्ही पण आले पाटील साहेब असतील, गायकवाड मॅडम असतील, शिव साहेब असतील ज्यांनी आम्हाला हे सगळं सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण की जिल्हा परिषदला तिथं गणवेश फ्रीमध्ये भेटतो, त्यांचे वह्या पुस्तकं फ्रीमध्ये भेटतात, मिड डे मील भेटतो आणि शिक्षण देखील फ्री आहे. म्हणजे कुठे आज तुम्ही शहरात जर गेलं किंवा प्रायव्हेट शाळेत गेलं तर कुठल्याही शाळेची 15-20 हजाराच्या खाली फी नाहीये. तेवढी फी जर का प्रत्येक विद्यार्थ्यांना निम्मे जरी पैसे जर का शाळेच्या विकासाकरता जर पालकांनी दिले त्यांच्या मी काय म्हणत नाही दरवर्षीच द्या म्हणून तर त्यांनी त्यांच्या ज्यावेळेस एकदा पोरगा टाकान दरवर्षी 1000 जरी ते गोळा केलं तर ते शाळेची काय पलट व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आज या ठिकाणी डिजिटल वर्ग चालू झालेला आहे, सोलर सिस्टीम बसवलेली आहे जेणेकरून लाईट राहते. इथं तो जो डिजिटल वर्ग तयार केला आहे तो AC लावलाय, ग्रामस्थांनी स्वतः AC डोनेट केलेला आहे. तर ते सगळं चालवण्याकरता प्रशासनाने देखील याच्यात थोडा भाग घेतला पाहिजे. तरी मी त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. जास्त मी जिल्हा परिषद गटामध्ये हे माझा जिल्ह्यातला पहिला उपक्रम आहे की जे ठिकाणी आज मी माझं एक माणूस होतं की 10वीचा वर्ग आपल्याला कुठे चालू करायचा आहे. माझ्या गावात देखील मी प्रयत्न केले होते. मी तेच सांगतो की देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे आणि एक दिवस देणाऱ्याचे हात घेणाऱ्यांनी घ्यावे. म्हणजे आता
हे एवढे सक्षम झालेले आहेत की यांनी 10वीचा वर्ग केला म्हणलं निश्चित उद्याच्या जर का काही यांचं अजून ध्येय धोरण वाढले तर इथं 12वी सुद्धा चालू होऊ शकते. ती पाहिली तर मुली ज्या ह्या गावातून दुसऱ्या गावात जातात, ते चर्चाने होती, बाकीचे काही प्रकार होते, तर पालकांना त्यांच्या गावातच स्वतःच्या ज्यावेळेस तिथं मुली वगैरे शिक्षणाला जातात तर ते कमीत कमी तेवढे शाश्वत राहतात की आपली मुलगी आपल्याच गावात आहे. आणि प्रत्येक गावकऱ्याचं लक्ष त्या शाळेतून ज्यावेळेस शाळा सुटती त्यावेळेस असतं. गाव जर सक्षम केलं तर निश्चित हे सगळे प्रकार अजून कमी होतील. उपस्थित अधिकाऱ्यांनी सुद्धा या सर्व उपक्रमाचे आणि शाळेचे कौतुक करत ग्रामीण भागातील शिक्षणासाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम व शाळा असल्याचं म्हटलं आहे. पिसोरखांडची ही छोटीशी शाळा आता मोठ्या स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल करत असून येथील विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रात नाव उज्ज्वल करतील असाही विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.